तुम्हाला देखील जीएसटी इन्स्पेक्टर बनायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये तुम्हाला जीएसटी इन्स्पेक्टर कसे बनतात, त्याच्यासाठी पात्रता काय लागते, परीक्षा पद्धत, निवड पद्धती, पगार किती असतो, प्रमोशन होते, कामाचं स्वरूप काय असतं आणि एवढं सर्व होण्यासाठी नेमके कट ऑफला किती गुण लागतात या सर्वांविषयी माहिती देणारा हा आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, केंद्र सरकारच्या एसएससी त्याच पद्धतीने रेल्वेच्या कुठल्याही पद्धतीच्या जॉबच्या माहितीसाठी अपडेटसाठी तुम्ही आपलं हे चॅनल जे आहे आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे। बघा, नुकतेच एसएससी सीजीएल 2026 ची जी आहे तर ती जाहिरात आलेली आहे। या जाहिराती अंतर्गत 21 मे पासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि 22 जून पर्यंत तुम्हाला अर्ज जो आहे तर तो इथं करता येणार आहे। आणि याची जर तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी आपली रेड PYQ बॅच आहे, कारण की याच्यापैकी बरेच पदांचं कामच आहे रेड टाकणं। याच्यामध्ये जीएसटी इन्स्पेक्टरचं पण पद आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल फक्त ₹1 रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही याचे सर्व मागचे जे PYQ आहेत एडीक्यूटी फॉर्मॅट मधले लेटेस्ट ते सर्व PYQ तुम्हाला जे आहे तर ते मिळणार आहे। त्यांचं डिटेल सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही आपल्या या रेड PYQ बॅचला जॉईन करू शकता। सोबत ही एसएससी भरतीसाठीची ऑल इन वन बॅच आहे मराठी माध्यमची, ती पण तुम्ही पूर्ण बॅच जर करायची असेल तर ती नक्की जॉईन केली पाहिजे। आता लक्षात घ्या, आपण जे सांगतो मित्रांनो ते म्हणजे सेंट्रलचा जीएसटी ऑफिसर। बघा, इथला जो स्टेटचा असतो तर त्याच्यासाठी असतं STI स्टेट स्टॅक इन्स्पेक्टर, तोच जीएसटी ऑफिसरचं काम करतो। आपल्याला सेंट्रल लेवलला केंद्र सरकार लेवलला जर तुम्हाला जीएसटी इन्स्पेक्टर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी काय लागतं बघा, त्याच्यासाठी सेंट्रल लेवलला तुम्हाला एक बॉडी असते, त्या बॉडीचं नाव आहे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन। केंद्र सरकारची जी काही नोकर भरती असते तर ती नोकर भरती करण्याचं काम हा स्टाफ सिलेक्शन करतो। याच्या माध्यमातून CGL कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल नावाची एक परीक्षा असते, त्या परीक्षेअंतर्गत हे जे जीएसटी इन्स्पेक्टर पद आहे तर ते भरलं जातं। हे ग्रुप बी नॉन गॅजेटेड पोस्ट आहे, हे ग्रुप बी नॉन गॅजेटेडचं आहे तर ते पोस्ट आहे आणि याला वर्दी पण मिळते बरं का। पात्रता याला एकच लागते, ती म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असले, तुमची बॅचलर डिग्री ही पूर्ण असली पाहिजे, हे लक्षात घ्या। म्हणजे उदाहरणार्थ BA BCom BSc इंजिनिअरिंग काही असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात। सोबत याला एक वयोमर्यादा पण आहे, वयोमर्यादा कोणती, 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 30 वर्षांपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात। फॉर एक्झाम्पल, एखादा ओबीसी कॅन्डिडेट असेल तर तो 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो। SC ST कॅन्डिडेट असेल तर तो 35 वर्षापर्यंत, कारण की ओबीसीला 3 वर्षांची सवलत आणि SC ST ला 5 वर्षांची सवलत जी आहे तर ती मिळत असते। त्याच्यानंतर वेतन श्रेणी जर पाहिलं, हे लेवल 7चं पद आहे। लेवल 7चं पद असल्यामुळे याचं वेतन जातं 44,900 ते 1,42,400 ही त्याची वेतन श्रेणी जी आहे तर ते आपल्याला पाहायला मिळते। आणि याच्यामध्ये जर तुम्ही सगळ्या काही गोष्टी HRA DA वेगवेगळे भत्ते जर ऍड केले तर महिन्याला तुम्हाला 90 ते 95,000 एवढं इन हँड सॅलरी जी आहे तर ते मिळेल। म्हणजे सॅलरीच्या बाबतीत बघायला झालं तर एकदम चांगली सॅलरी जी आहे तर ते तुम्हाला मिळते। सोबत इतर काही तुम्हाला बेनिफिट्स मिळतात, जसं की सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, याच्या अंतर्गत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळतात, तेही मोफत फ्रीमध्ये। शिक्षणाचा भत्ता मिळतो, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स हा याच्यामध्ये एक ठराविक रक्कम जी आहे तर ती दिली जाते। सुट्ट्यांसाठीचा एक प्रवास भत्ता जो आहे तो तिथे दिला जातो। म्हणजे उत्तम पगारासोबत समाजातील प्रतिष्ठा, खागी वरतीचं रुबाब, हे जीएसटी इन्स्पेक्टर पद त्याच्यामुळे जे आहे तर ते खूप जे आहे तर ते आकर्षक असतं। आता नुसतं जीएसटी इन्स्पेक्टर होऊन चालत नाही, त्याच्यावरती पण तुम्हाला प्रमोशन मिळतं। पहिलं जे प्रमोशन मिळतं ते असतं सुपरिटेंडंट CGST, सेंट्रल जीएसटी मध्ये तुमचं असतं। हे ग्रुप बी गॅजेटेड पोस्ट आहे। आता जे तुम्ही जीएसटी इन्स्पेक्टर होता ती नॉन गॅजेटेड पोस्ट आहे, ही गॅजेटेड पोस्ट आहे। जीएसटी इन्स्पेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही 6-7 वर्ष एकदम क्लीन प्रोफाईलने क्लिअर करतात, म्हणजे एकदम बरोबर होतात, मध्ये काही खंड पडत नाही, काय तुम्हाला निलंबित केलं जात नाही, काय पैसे घेताना सापडत नाही, अशा सगळ्या गोष्टी न होता ज्यावेळी तुम्ही हे करतात ना तर त्यावेळी तुम्हाला जे आहे तर ते पहिलं प्रमोशन जे आहे तर ते इथं मिळत असतं। आता पुढे दुसरं प्रमोशन सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर, हे थोडंसं कमी असतं। हे IRSचं पद असतं, ग्रुप A लेवलचं पद असतं, तुम्ही डायरेक्ट IRS बनून जातात, पण याच्यासाठी काही डिपार्टमेंटल एक्झाम त्याच्यानंतर वर्ष कंप्लीट होऊ द्यावं लागतात। महत्वाचं जे पहिलं प्रमोशन जे आहे तर ते तुम्हाला इथं मिळत असतं। ओके, आता त्याच्यानंतर डेप्युटी कमिशनर हे पण फार कमी असतात की त्यांना तिथपर्यंत ते जातात। मेन म्हणजे काय की तुम्ही वयाच्या कोणत्या वर्षी पास झालेले आहेत त्याच्यावर डिपेंड असतं। म्हणजे तुम्ही जर खूप कमी वयात लागले ना तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रमोशनच्या संधी तिथे मिळत जातात।
याच्यामध्ये निवडीसाठी बघा दोन महत्वाचे टप्पे, एक आहे टियर 1, याला तुम्ही म्हणू शकता एक पूर्व परीक्षा तुमची होते, आणि ही असते टियर 2, त्याला तुम्ही मुख्य परीक्षा म्हणू शकतात. आणि जी तुमची अंतिम निवड होते म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन कोणत्या पदाला झालेलं आहे हे कसं ठरतं, या टियर 2 मध्ये आलेल्या गुणांच्या अनुसार. बघा हे पद शारीरिक संदर्भातले म्हणून याला शारीरिक चाचणी पण होते, वैद्यकीय तपासणी होते, कागदपत्राची पडताळणी, डायरेक्टली तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते होऊन जातं. पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षा होते, आणि या पूर्व परीक्षेत जर तुम्ही पाहिलं 4 वेगवेगळे विषय असतात बघा. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग विषय 1, दुसरा जनरल अवेअरनेस, तिसरा जनरल ऍप्टिट्यूड, आणि चौथा इंग्लिश. आपली ही जी बॅच आहे SSC भरतीची ऑल इन वन बॅच, त्या बॅच मध्ये हे सर्व विषय तुमचे डिटेल मध्ये मराठी भाषेत कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये बघा प्रत्येकावर 25 प्रश्न, 50 गुण तुम्हाला इथं पाहायला मिळतात. महत्वाचं म्हणजे 1 तास वेळ आहे, परंतु हा 1 तास डायरेक्ट सरसकट भेटत नाही, सलग भेटत नाही. याला 15 मिनिटं, याला 15 मिनिटं, याला 15 मिनिटं, याला 15 मिनिटं, तर अशा पद्धतीने जातं. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की पूर्व परीक्षेचे गुण अंतिम याच्यात कन्सिडर केले जात नाही. फक्त हे तुम्हाला काय असतं, क्वालिफाईंग असतं, पास करावं लागतं. जो पास झाला त्याच्यानंतर तुम्ही जातात मुख्य परीक्षेला. आणि ही जी SSC CGL ची एक्झाम आहे ही सध्या फक्त 2च भाषेत होते, इंग्रजी आणि हिंदी. जर तुम्ही MTS पाहिली, CHSL पाहिली, तर या परीक्षा मराठीत देखील होतात. आगामी काळात मला असं वाटतं 27 मध्ये ही परीक्षा मोस्ट प्रोबेबली मराठीमध्ये जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरा जो टप्पा असतो तर तो मुख्य परीक्षेचा असतो. आता मुख्य परीक्षेच्या याच्यात जे आहे टियर 2 एक महत्वाची गोष्ट असते. या टियर 2 मध्ये पेपर 1 हे देणे अनिवार्य असते, आणि पेपर 1 हा 2 वेगवेगळ्या सत्रात जो आहे तर तो घेतला जातो. आता हे कशा पद्धतीने डिवाइड असतं बघा. जे पहिलं सत्र असतं त्याला 2 तास 15 मिनिटे एवढा वेळ मिळतो. त्याच्यामध्ये सेक्शन 1 आणि सेक्शन 2 बघा. सेक्शन 1 मध्ये गणित बुद्धिमत्ता, सेक्शन 2 मध्ये इंग्रजी सामान्य ज्ञान. तुम्ही जर पाहायला गेलं तर पहिले जे विषय पूर्व परीक्षेला अभ्यासले तेच आहेत, फक्त काय प्रश्नांची संख्या, गुण, वेळ एवढा इथं डिफरन्स जो आहे तर तो पाहायला मिळतो. आणि सेक्शन 3 कम्प्युटर नॉलेज टेस्ट 20 प्रश्न 60 गुण तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रात तुम्हाला बोलवलं जातं, त्याच्यामध्ये तुमच्याकडनं टायपिंग टेस्ट वगैरे थोडीशी करून घेतली जाते, आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे तर ती देखील असते. आता याच्यामध्ये जे मेरिट असतं ना तर ते मेरिट 390 गुणांचं लागतं, 390 गुण मुख्य परीक्षेला, आणि या 390 गुणांच्या आधारे तुमची अंतिम निवड जी आहे तर ती होत असते. त्याच्यानंतर आता कामाचं स्वरूप पाहूया. लक्षात घ्या याच्यामध्ये कामाचं स्वरूप 2 पद्धतीचे, हे डेस्क जॉब पण आहे, याच्यात कार्यालयीन काम पण आहे, आणि फील्ड वर्क, हे दोन्ही पद्धतीचे काम जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. म्हणजे असं नाही की फक्त फील्ड वर्कचं काम आहे, असं नाही की फक्त ऑफिसचं काम आहे, दोन्ही पद्धतीची कामं तुम्हाला इथं जे आहेत तर ते पाहायला मिळतील. पहिलं जे काम आहे डेस्क जॉब मधलं बघा, कार्यालयीन कामकाज, त्याला असिस्टमेंट वर्क म्हणतात. जेव्हा अधिकाऱ्यांची पोस्टिंग असिस्टमेंट विभागात होते त्याला प्रामुख्याने कार्यालयात बसून खालील कामं करावं लागतात. एक म्हणजे काय, GST जे रिटर्न्स असतात त्यांची तपासणी करणे, कंपन्यांनी, कारखानदारांनी, व्यापाऱ्यांनी वेळेवर आणि योग्य रकमेचे GST फाईल केले आहे का नाही हे तपासणे. दुसरं टॅक्स रिफंड, व्यापाऱ्यांनी केलेल्या टॅक्स रिफंड दाव्याच्या छाननी करणे आणि वरिष्ठांना अहवाल देणे. तिसरं ऑडिट आणि डेटा विश्लेषण, मोठ्या कंपन्यांच्या आर्थिक नोंदींचे आणि टॅक्स रेकॉर्डचे ऑडिट तुम्हाला करावं लागतं. त्याच्यानंतर फील्ड वर्क मध्ये महत्वाचं काय, अँटी इव्हेजन म्हणजे निवारक कामकाज. याच्यामध्ये काय असतं की कर चुकवेगिरी प्रतिबंध, म्हणजे कोणी कर चुकवत नाही आहे तर त्यावेळी तुम्हाला काम करावं लागतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं रेड, म्हणून आपल्या जे 1 रुपयाची जी बॅच आहे तर तिला आपण नावच रेड बॅच दिलेलं आहे. 1 रुपयाच्या त्यामध्ये तुम्हाला सर्व PYQ जे आहेत तर ते पाहायला मिळतात, म्हणून तुम्ही ही बॅच 1 रुपयाचीच फक्त रजिस्ट्रेशन फीज आहे तर ते तुम्ही नक्की जॉईन करावी. जर एखाद्या कंपनीने, व्यापाऱ्याने कोट्यावधीचा कर टॅक्स इन्व्हेजन केलं असेल तर त्याला त्यावेळी जे आहेत तर तिथं रेड मारली जाते, प्रत्यक्ष तपासणी, फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जातं, आणि ई-वे जे बिल असतात तर त्यांची चेकिंग करण्याचं काम. आता याच्यामध्ये तिसरं एक खाकी वर्दी आणि रुबाब बघा. GST इन्स्पेक्टर हे एक युनिफॉर्म वाला पद आहे, पोलिसांच्या प्रमाणेच त्याला 3 स्टार ऑफिसरचं पद जे आहे तर ते म्हटलं जातं. दररोज कार्यालयात वर्दी घालून जाण्याची सक्ती नसते. अनेक अधिकारी सिव्हिल ड्रेसवर पण काम करतात, मात्र तुम्हाला शक्यतो वर्दी जी आहे तर ती असणं आवश्यक आहे. कामाची जर वेळ पाहिली तर सहसा कामाची वेळ तुमची 9:30 ते 6 अशा मध्येच कामाची वेळ पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही सर्च रेडवर जातात त्यावेळी कामाचं तुमच्याजवळ काही जे आहे तर ते नसतं, त्यावेळी तुम्हाला किती वेळ थांबावं लागू शकतं. जर तुम्हाला ही परीक्षा पास करायची असेल तर तुम्हाला पूर्व परीक्षेला काही गुण घेणं आवश्यक असेल. बघा मागच्या वेळी 2025चा जर मी निकाल पाहिला SSC CGLचा, त्याच्यामध्ये ओपनचा कट ऑफ लागला होता 136. हा 136 आहे ना 200 गुणांपैकी आहे. म्हणजे यावेळी मागच्या वेळी 15 होते, म्हणजे यावेळी तुम्हाला 135 ते 140 या दरम्यान गुण घेणं तुमचा एक सेफ स्कोर जो आहे तर तो मानला जाईल याच्यासाठी. त्याच्यानंतर GST इन्स्पेक्टर जर तुम्हाला बनायचं असेल तर त्याच्यासाठी B4 नंबरची पोस्ट आहे ती. त्याच्यामध्ये जर मी ओपन जर पाहिलं तर मागच्याही वॅकन्सी चांगल्या त्या 611 वगैरे, म्हणजे 319 एवढा कट ऑफ. हा किती 390 पैकी
319 एवढा कट ऑफ, म्हणजे जीएसटी इन्स्पेक्टरला एक चांगल्या वॅकन्सीज आणि एक चांगला म्हणजे कमी कट ऑफ मध्ये देखील तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. याच्यासाठी फक्त काय की रेड मारण्याची इच्छा असेल तुमची इन्स्पेक्टर होऊन, तर रेड PYQ बॅच ही नक्कीच तुम्ही जॉईन केली पाहिजे. 1 रुपयाची फक्त रजिस्ट्रेशन फी आहे. तर माझी विनंती असेल की जे जे काही तयारी करतात SSC CGL ची, त्यांनी अवश्य ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करावी. तुमच्या आणखी काही डाऊट असतील आणि SSC CGLच्या कोणत्या पदाबद्दल तुम्हाला आणखी एक्स्ट्रा माहिती पाहिजे आहे तर ते मला नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.